भुसावळ तालुक्यातील सुसरी पिंपळगाव खुर्द परिसरात वनखात्याच्या हद्दीतील सर्व अनधिकृत रस्ते बंद करण्याचा आमचा निर्धार असून आणि वनसंपत्तीच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा पाऊल आहे असल्याची माहिती मुक्ताईनगर परिक्षेत्र वन अधिकारी कृपाली शिंदे यांनी दिली आहे। सुसरी गावापासून काही अंतरावर असलेल्या आसरा मातेजवळ मंजूर झालेल्या रस्त्याबाबत वनविभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याने विभागाने ते काम बंद केले। याचा काही व्यक्तींना राग आल्याने त्यांनी प्रसार माध्यमातून वेगळ्या पद्धतीने माहिती दिली होती, परंतु यामध्ये काहीही तथ्य नाही। वनक्षेत्रातील राखवाहतुकीच्या अनधिकृत रस्त्यांमुळे वन्यप्राण्यांच्या वावरण्यात अडथळा आणि जमिनीचे क्षरण होण्याचा धोका वाढतो। यामुळे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही तसे रस्ते बंद करतो व त्या ठिकाणी वाहने व जेसीबी सापडल्यास आम्ही कारवाई करतो। आम्ही यापूर्वी अनेक कारवाया केल्या आहेत। आसरा मातेजवळ असलेला अनधिकृत रस्ता खोदून आम्ही बंद केला आहे। वनखात्याचे कर्मचारी यावर लक्ष ठेवून आहे। पिंपळगाव ग्रामस्थांनी केलेला आरोप हा नियमाला धरून नाही। ग्रामस्थांनी रीतसर वनविभागाची परवानगी घेऊन रस्ता करावा। काही व्यक्तींचे वाहने मी जप्त केल्याचा राग काढून असे कृत्य करणे चुकीचे असल्याचे कृपाली शिंदे यांनी सांगितले। त्यावेळी वनविभागाच्या वनरक्षक वंदना सोनवणे उपस्थित होते। मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज, वरणगाव। जेव्हा हा रस्ता मंजूर झाला तेव्हा वनविभागाची कोणतीही ना हरकत प्रमाणपत्र त्यांनी घेतलेलं नव्हतं, परंतु त्यांना म्हणजे पिंपळगाव खुर्दचे जे उपसरपंच आहे समाधान पाटील, मी त्यांना तेही सांगितलं की ह्या रस्त्याची परमिशन मिळवण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे त्यानुसार प्रस्ताव तुम्ही माझ्या कार्यालयात सादर करा, त्याला आम्ही परमिशन देऊन देऊ। परंतु त्यांनी कोणतेही कागदपत्र सादर नाही केले, त्याच्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला। शासनाकडून हा रस्ता मंजूर आहे आणि त्यांनी परमिशन घेतली नाही म्हणून रस्ता झाला नाही असं म्हणतो। परंतु त्यांनी मंजूर जरी करून घेतला होता त्याच्यानंतरही आमच्याकडनं परमिशन मिळू शकत होती त्यांना 3-2च्या प्रस्तावाच्या अंतर्गत, परंतु त्यांनी कागदपत्र आमच्या कार्यालयात सादरच केले नाही। त्याबाबतची सर्व माहिती आम्ही उपसरपंच समाधान पाटील यांना दिली होती। म्हणजे कागदपत्र आणल्यानंतर हा रस्ता होऊ शकतो ना मॅडम? हो, त्यांनी जर प्रॉपर कागदपत्र आणले त्याची पडताळणी आम्ही केली, जर सर्व व्यवस्थित असेल तर नियमानुसार याला परमिशन मिळून जाईल। मॅडम नाव काय आणि पद काय? मी कृपाली शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर। बातमी लागली माझ्याबद्दल किंवा माझ्या स्टाफबद्दल तर त्याबद्दल मी एवढंच बोलू शकते की त्या ग्रुपमध्ये असे बरेचसे व्यक्ती की जे प्रख्यात राख माफी आहे आणि त्यांच्यावर कारवाई करून आम्ही जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त केलेले। त्या कारवाई केल्या त्याचा बदला म्हणून ते जर असे अवैधपणे बोलून जर बदनामी करत असेल तर हे अत्यंत चुकीचे आणि तक्रार येते तर आमच्या कारवाई सुरूच राहतात आणि तो सुरूच राहणार आहे। आमच्याकडे मॅनपॉवर जरी कमी असली तरी आतापर्यंत आम्ही 7 कारवाई करून मशीन ताब्यात घेतलेले आहेत। आणि कालच्या बातमीचा संदर्भ द्यायचा झाला तर त्या ग्रुपमध्ये असेही काही लोक आहेत की ज्यांचं मशीन जेसीबी मशीन किंवा ट्रॅक्टर आम्ही जप्त केलेलं आहे, तर ते जे काही बोलतात ते बोलण्याला काही अर्थ राहत नाही। मुक्ताईनगर या नात्याने 3.5 तालुक्यांचा कारभार सांभाळते, त्याच्यामध्ये मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ आणि जामनेरचा काही भाग येतो। यामध्ये गस्त करताना मला अनेक प्रश्न असतात, जसे शेतपीक नुकसान झालं, वाईल्ड लाईफचं कधी रेस्क्यू करावं लागतं, कधी बाकीचे कामं असतात, तर त्या गडबडीमध्ये वेल्हाळ्याला ह्या राखबंडाला मला रोज गस्त करणं शक्य नसतं, परंतु जेव्हा कधी गस्त करते आणि आम्हाला कधी कारवाई करण्याचं हे मिळतं तर आम्ही कारवाई करतोच आणि त्याच अंतर्गत आम्ही 7 वाहनं जप्त केलेली आहेत।